व्हेरी गुड. हे कोणाचं मध्ये लागलेलं नाही. तर उद्धव ठाकरे यांची यावर प्रतिक्रिया. विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का. पहिली प्रतिक्रिया मी कालच दिलेली आहे. ज्या पद्धतीने हे लवाद म्हणून नार्वेकर बसले होते किंवा त्यांना बसवलं होतं, त्यांची वागणूक ही स्पष्टपणे हे दर्शवणारी होती की यांची मिलीभगत किंवा यांचं संगनमत झालेलं आहे. आणि काल माझ्या पत्रकार परिषदेत मी एक शंका व्यक्त केली होती की लोकशाहीचा खून करण्यासाठी यांचं काही कटकारस्थान चाललं आहे का. कारण मी परत एकदा सांगतो की त्यांनी जाऊन आरोपीची भेट घेतली आणि एकदा नाही दोनदा घेतली. त्याच वेळेला हा निकाल अपेक्षित होता. मात्र आजच्या निकालामुळे एक गोष्ट आणखीन जरा प्रश्नांकित झालेली आहे की लोकशाहीची तर यांनी हत्या केलीच, पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याच्या ऐवजी पक्षांतर कसं करावं अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे हा त्यांनी आज दाखवून दिला. स्वतः त्यांनी 2-3 पक्ष बदललेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा करायची त्यांनी आज दूर करून घेतला असेल. मात्र आजपर्यंत आपण असं मानत आलो आणि घटनेनुसार, आपल्या हिंदुस्थानच्या भारताच्या घटनेनुसार जे सत्य आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अथवा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे सर्वोच्च असतात आणि ते एक परिमाण ठरलं जातं. पण ह्या नार्वेकरांनी आज जो काही निकाल दिला, काल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत, काय एक चौकट दिलेली आहे, त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे अथवा काय चौकशी करायला पाहिजे हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते. ते संपूर्णपणे धाब्यावर बसले, पायदळीत उडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जुमानत नाही, हे आजच्या त्यांच्या या निकालातनं दिसून आलेलं आहे. महत्वाचा प्रश्न असा आहे की त्याने अपात्र कोणालाच केलेलं नाहीये. मूळ खटला, मूळ केस ही अपात्रतेची होती, अपात्र कोणालाच ठरवलं नाही. म्हणजे जर आमची घटना ही तुम्ही ग्राह्य धरत नसाल मग तुम्ही आम्हाला अपात्र का नाही केलं. आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जो निर्णय दिलाय की ही शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातला लहान मूल सुद्धा सांगू शकतं, एवढे स्पष्ट स्वच्छ आहे. पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला. म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायच चुकलेला आहे, डळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे. माझं कायद्याचं ज्ञान तेवढं काही मोठं नाहीये. मला तर असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी जो अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का हे आम्ही बघणार आहोत. पण मला नाही वाटत अवमान याचिका दाखल करता येत असेल आणि म्हणूनच ते जे काही त्यांना एक प्रोटेक्शन असतं त्याचा त्यांनी आज गैरफायदा घेतलेला आहे. हा त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती करतोय